अकोला जिल्ह्यात आदिवासी आश्रमशाळांचा बट्ट्याबोळ. विद्यार्थ्यांची संख्या कमी तरीही लाखो रुपयांचा निधी कुठे जातो? संस्था चालक आणि अधिकाऱ्यांच्या संगनमताचा गंभीर आरोप. अकोला जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सुरू करण्यात आलेल्या आश्रमशाळांचा कारभार सध्या पूर्णपणे वाऱ्यावर असल्याचं धक्कादायक चित्र समोर येत आहे. कोथळी बुद्रुक येथील आदिवासी आश्रमशाळा, ढाबा येथील सिद्धेश्वर प्राथमिक आश्रमशाळा, दहातोंडा तालुका मूर्तिजापूर येथील संजय भाऊ राठोड आश्रम हायस्कूल तसेच शासकीय आश्रमशाळा सेलू वेताळ या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या अत्यल्प असतानाही शासनाकडून लाखो रुपयांचा निधी उचलला जात असल्याचा गंभीर आरोप होत आहे. त्यामुळे विद्यार्थी नाहीत, सुविधा नाहीत, मग निधी जातो कुठे, असा संतप्त सवाल आता जनतेमधून उपस्थित होत आहे. आदिवासी आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मोफत वसतिगृह, पौष्टिक आहार, गणवेश, शैक्षणिक साहित्य, संगणक सुविधा, स्वच्छ पिण्याचं पाणी, आरोग्य सुविधा, ग्रंथालय, क्रीडा साहित्य आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी राज्य व केंद्र शासन दरवर्षी कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर करतं. मात्र प्रत्यक्षात अनेक आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधांचाही अभाव असल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत आहेत. काही ठिकाणी वर्गखोल्या, ओस पडलेल्या वसतिगृहांची दयनीय अवस्था, निकृष्ट दर्जाचा आहार, अपुरे शिक्षक, स्वच्छतेचा अभाव आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे. शासनाच्या कागदोपत्री आकडेवारीत विद्यार्थी संख्या दाखवून अनुदान उचललं जात असल्याचा संशयही व्यक्त केला जात आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात संस्था चालक आणि संबंधित विभागातील काही अधिकाऱ्यांचे साठे लोटे असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. RTI कार्यकर्ते हर्षल संजय अजमिरे यांनी या प्रकरणात गंभीर भ्रष्टाचाराचा आरोप करत आदिवासी प्रकल्प अधिकाऱ्यांकडे तातडीने चौकशीची मागणी केली आहे. ज्या शाळांमध्ये विद्यार्थीच नाहीत त्या शाळांच्या नावावर लाखो रुपयांचा निधी कसा खर्च होतो? शासनाची दिशाभूल करून आदिवासी विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली. तसेच संबंधित आश्रमशाळांची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करावेत, आर्थिक व्यवहारांची तपासणी करावी आणि आवश्यक असल्यास संबंधित शाळांना तात्काळ सील ठोकण्यात यावं, अशी मागणीही त्यांनी केली आहे. अन्यथा पुणे येथील आदिवासी विकास विभागाच्या मुख्य कार्यालयाकडे तसेच मंत्रालय स्तरावर तक्रार दाखल करून आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला. दरम्यान आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या नावाखाली शासनाचा निधी लाटला जात असल्याच्या आरोपांमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून आता प्रशासन नेमकी कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रदीप गावंडे, अकोला जिल्हा प्रतिनिधी तथा कार्यकारी संपादक, धुमाकूळ, महाराष्ट्र न्यूज. आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.